बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। हे निकाल म्हणजे धक्कादायक नाहीत, तर निवडणूक आयोग आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्याचा भाग आहे असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केला। त्यांनी याला महाराष्ट्र पॅटर्नची उपमा सुद्धा दिली। तर कॉमेडियन कुणाल कामरानं म्हटलंय मॅच फिक्स आहे, टीव्ही बंद करा असं म्हणत निकालावर शंका उपस्थित केली। काय आहे हा संपूर्ण वाद, चला पाहूयात। आपल्या धारदार शैलीनं चर्चेत पण आजारपणामुळे मीडियापासून लांब गेलेल्या संजय राऊतांनी एक्स वरून थेट हल्ला केलाय। राऊत म्हणतात, बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालानं धक्का बसण्याची गरजच नाहीये। निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवलं। खरं तर राऊतांच्या बिहार संदर्भातील महाराष्ट्र पॅटर्नचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातोय, तो म्हणजे अनपेक्षित निकाल। महाराष्ट्रात जसा अपेक्षित युतीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तसाच बिहारमध्ये एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल लागला। राजकीय खेळी। भाजप आणि मित्रपक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, ज्यात निवडणूक आयोगाच्या कथित मदतीचाही समावेश होता असा राऊतांचा अप्रत्यक्ष आरोप होता। महाराष्ट्रातही सरकार स्थापनेसाठी भाजपनं अनेक प्रयत्न केले होते। तिसरं, सत्ता स्थापनेची धडपड। जी आघाडी सत्तेवर येणार होती तिला रोखण्यासाठी विशिष्ट पॅटर्न वापरला गेला असा राऊतांचा दावा होता। संजय राऊतांप्रमाणे कॉमेडियन कुणाल कामरा यानं देखील निकालावर शंका व्यक्त केली आहे। त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आणि म्हटलंय, मॅच इज फिक्स्ड, स्विच द टीव्ही ऑफ। कामरा यांचं हे ट्विट निवडणुका फिक्स झाल्याचा आरोप करत मतदारांनी टीव्ही बंद करून हे निकाल पाहूच नयेत असं सुचवतंय। तर याचबरोबर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील बिहारच्या निकालांवरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। अखिलेश यादव यांनी ट्वीट में म्हटलंय कि बिहार में जो खेल SIR ने किया है वो पश्चिम बंगाल, तमिलनाडु, यूपी और बाकी जगह पर अब नहीं हो पाएगा, क्योंकि इस चुनावी साजिश का अब भांडाफोड़ हो चुका है। अब आगे हम ये खेल इनको नहीं खेलने देंगे। CCTV की तरह हमारा PPTV मतलब PDP प्रहरी चौकन्ना रहकर भाजपाई मंसूबों को नाकाम करेगा। भाजपा दल नहीं, छल है। तर विरोधी पक्षांकडून वारंवार EVM आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जाते। या सर्व नेत्यांच्या आरोपामुळे बिहारमधील निवडणुकीच्या निकालांवर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असून आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं या आरोपांवर स्पष्टीकरण देणं आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या गंभीर आरोपांवर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।